तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ती ही उभी मूर्ती विटेवरी. थोडासा फोन बाजूला ठेवा आणि माझ्याकडे लक्ष द्या, समोर बघा, ऐका. भगवंताचा गुणानुवाद करायचा, कारण ऋण फेडायचं. या मृत्यू लोकामध्ये आल्यावर ही 3 ऋण आपल्यावर आहेत. भगवंताचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे आणि माता पित्यांचं ऋण आहे. यापैकी कोणती ऋण फेडू शकतात? वंदनीय महाराज म्हणतात हे 3ही ऋण आपण फेडूच शकत नाही. कारण भगवंत साक्षात भगवंत आहे, तो सगळ्या सृष्टीचा तारणहार आहे, तो आपली निर्मिती करतो. म्हणून निर्मिती करणाऱ्याचं ऋण आपण कसं काय? आपण त्याचे अंश आहोत. जगाचं उपादान कारण माया आणि ब्रह्म हे अस्तित्व ज्या परमेश्वरानं सांभाळलं, ज्याच्या श्वासाश्वासाला या सृष्टीची रचना होते आणि ज्याच्या भ्रुकुटी विलासामध्ये सृष्टीचा प्रलय होतो. भ्रुकुटी विलास म्हणजे काय? आपण चिंतेमध्ये असल्यावर एक भुवई खाली आणि एक भुवई वर जाते का कधी आपली? पुरुष मंडळ, काही काही बायांच्या कपाळावर आढ्या पडलेल्या असतात. त्यांना किती म्हणलं ना हसा, त्यांना हसता येत नाही, कारण त्यांना अशी अवस्था आहे, क्या करू मेरी सुरती ऐसी आहे. मग बाया म्हणत असतात बाई हिच्या कपाळावर कधीही आड्या आहेत. अशी चुकून जर एखादी आडी देवाच्या मस्तकावर निर्माण झाली तर त्याला भ्रुकुटी विलास असं म्हणतात. रामायणामध्ये याची चौपाई आहे, भ्रुकुटी विलास सृष्टी लय होई. देवा, तुझी एक भुवई खाली आली आणि एक भुवई जर वरती गेली तर या सृष्टीचा विनाश आहे. एवढी ताकद ज्या परमात्म्यामध्ये आहे, त्याचं ऋण आपण फेडू शकतो का? बोला. संसार सागरामध्ये एखादी माता भगिनी देवाला नवस करते, देवा लग्न तुझ्या कृपा आशीर्वादानं झालं पण पाठीपोटी मुलबाळ नाही, मग असं कर, एखादं लेकरू हो दे, 1 क्विंटलचा भंडारा तुझ्या दरबारामध्ये मी करेल. आता माझा एक छोटासा प्रश्न आहे, किंवा तुझ्या दारामध्ये तुळजापूरला येईल, कोल्हापूरला, हे माता भगिनीचे साधे भोळे नवस असतात. मग तिथं आलं की आम्ही परडी भरणार, तुझ्या नावानं सुवासनी जेवण घालवणार, अजून अन्नदान करणार, गावाच्या सप्त्यामध्ये 1 क्विंटलचा भंडारा करणार, वगैरे वगैरे असतं. मला एक सांगा की तुमच्या 1 क्विंटलच्या भंडाऱ्यासाठी देव उपाशी राहिलाय का? का तुम्ही तेवढं केलं म्हणजे तुमच्यावरचे अखंड उपकार देवाचे फिटले? आता काही बोलायचंच नाही, असं कधी होतं का? वंदनीय महाराज म्हणतात, त्याने हा जीव दिला दान. नाही हो, देवाचा उपकार कधी फिटू शकत नाही. काय करायचं आपण जीवनामध्ये? दुसरा उपकार आहे आपल्यावर, दुसरं ऋण आहे संताधिकांचं. संतांसाठी असं आपण काय केलं म्हणजे संतांचे उपकार फिटतील? कारण संतांनी जे केलं ते साधारण जीव करू शकत नाही. म्हणून व्याख्या करत असताना संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे असं वर्णन आलंय अभंगामध्ये. संत वेगळे आणि साधारण माणसं वेगळी, त्यांचं जीवन वेगळं आणि आपलं जीवन वेगळं. तुम्ही म्हणता चांगलं चुंगलं खातात त्यांना संत म्हणतात का? चांगलं चुंगलं खाणं सोडा, ज्यांना मी काय खातो याचंही भान नाही त्यांना संत म्हणतात. वंदनीय महाराजांच्या चरित्रामध्ये तुम्ही बघा, दिवाळीचाच प्रसंग आहे. भाऊबीजीला महाराजांचा मेहुणा आला, तुकाराम महाराजांचा, आणि घाई घाईमध्ये भाऊ आला. या आनंद उत्सवामध्ये स्वयंपाक करत असताना जिजाबाईंनी पदार्थामध्ये मीठच टाकलं नाही. ज्या भाज्या बनवल्या त्याच्यामध्ये स्वादच नाही. आता एखाद्या भाजीमध्ये जर मीठ नसावं, ती भाजी किती छान लागेल? झोपल्या का काय? पदार्थात मीठ नसेल, चव लागेल का हो त्याची? जेव्हा दोघं मेवणे जेवायला बसतात, वदनी कवळ होतं. पहिला घास घेतल्याबरोबर पाहुण्यानं ताट बाजूला सरकवलं, खाणं सोडलं, पण महाराज ते पोट भरून खातात. माझा भाऊ का बरं जेवला नाही हे निराकरण करण्यासाठी स्वयंपाक घरामध्ये जाऊन प्रत्येक पदार्थाचा 1-1 घास घेतल्यावर जिजाबाईंना कळालं की भाजीमध्ये मीठ नाहीये, खाणार कसा पाहुणा? कमरेला पदर खोचून महाराजांना प्रश्न विचारला, जाब विचारला, माझ्या भावाला एकही घास गिळला नाही आणि तुम्ही एवढं आघाशासारखं नरड्यात ओतून घेतलं, जमतं कसं तुम्हाला? महाराज म्हणतात, जिजे काय खातो आम्ही कासया सांगते. अगं मी भगवत भजनामध्ये एवढा तल्लीन झालो की तू माझ्या समोर काय वाढलं हेही मला कळत नाही. जया परमार्थाची चाड त्याने सांडावे लिगाड. हे लिगाड जे आहेत ना, जिभेचे चोचले पुरवणं, हे ज्याचं सुटतं त्याला साधू म्हणतात. ज्याला जगाचा कुठलाही प्रकारचा गंध नाही त्याला साधू म्हणतात. ज्याला कुठल्याही प्रकारची जगापासून आशा, मान सन्मानाचा भाव नाही, कुणी माना, कुणी पाय पडा नका पडू, कुणी बोला नका बोलू, कुणी निंदा कुणी वंदा, ज्याला काही घेणं देणं नाही,
जो कधी जातीपातीचा फरक करत नाही, सगळ्या जगतामध्ये वासुदेव सर्वमितीस महात्मा दुर्लभ आहे. वंदनी महाराज म्हणतात, असा साधू जर आपल्या जीवनामध्ये भेटला आणि त्याने जर आपल्यावर कृपा केली तर तुम्ही त्याच्यासाठी असं काय कराल म्हणजे त्याचं ऋण फिटेल. त्याच्यावर महाराजांचा एक अभंग आहे, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवी ती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. वंदनीय महाराज म्हणतात, जीव काढून ठेवला ना तरी संतत्वाचे उपकार फिटू शकत नाही, त्यांचे ऋण फिटू शकत नाही. आणि तिसरं महत्वाचं ऋण आहे आपल्या आई बापांचं. असं काय केलं म्हणजे आई वडिलांचं ऋण फिटेल सांगा. आज तात्या गेले आहेत, कोणतं कर्म समर्पित कराल? निळोबरायांनी तुकोबरायांना परत आणलं, तुम्ही आणा बरं. आपल्या आजोबाला पंजोबाला परत आणू शकतो काय आपण? त्यांचे गेलेले दिवस परत मिळवून देऊ शकतो काय आपण? बरं चला, जिवंतपणी त्यांच्यासाठी असं काय करावं? त्यांच्या उपकाराची फेड कधी होऊच शकत नाही. आईने जेवढं सोचलं उपकार फेडू शकत नाही, वडिलांनी जेवढं केलं तेवढं कर्म आपण करू शकत नाही, त्यांचं वेगळंच राहतं. महाराज म्हणतात, हे तीनही ऋण जगात न फिटण्यासारखे आहे, पण वारकरी संप्रदाय याच्यासाठी अपवाद आहे. काही केलं तरी ऋण फिटत नाही, पण एक गोष्ट जर केली तर या तिघांचेही ऋण फिटतात. मग ती गोष्ट कोणती आहे? महत्वपूर्ण ऐका. भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन करणं, भगवंताचं नामचिंतन करणं आणि या जगताचा आधार भगवंत आहे म्हणून भगवंताला संपूर्ण समर्पण करणं, थोडक्यात परमार्थ करणं म्हणजे या तिघांचं ऋण फेडण्यासारखं आहे. कारण का? पंचतत्वाचा देह देवानं मिळवून दिला, या देहाचं ऋण भजन करून फेडावं. संतांनी केलेले उपकार भजन करून फेडावे. कारण का? त्यांची इच्छा आहे पुढे ही परंपरा अशीच चालत, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, हे म्हणत असताना त्यांची इच्छा आहे आपण त्या रस्त्यावर चालावं. जर त्यांची इच्छा नसती तर त्यांनी गाथा लिहिला नसता, ज्ञानेश्वरी हे लिहिण्याचं कारण काय आहे? काय कारण आहे? वडिलांनी एखादं मृत्यूपत्र लिहून दिलं, माझ्या नंतर हे करा असं म्हणण्याचं कारण काय आहे? किंवा तुकाराम महाराजांचा तुमच्या समोर अभंग आहे, माझ्या वडिलांची मिराशी का देवा, हा अभंग लिहिण्याचं कारण काय आहे बोला. मी नेहमी हे उदाहरण सांगते, तुकोबांचा बाप गेला त्यावेळेला तुकाराम महाराज घरात नव्हते. कदाचित इथं बसलेल्यापैकी कुणावर ही वेळ आलेली असेल तर बघा, वडिलांचा जीव जातोय, मुलगा घरामध्ये नाहीये. ज्या वेळेला तुकाराम महाराज भजनामध्ये दंग आहेत, घाईघाईमध्ये घरातून निघाले आहेत. बरं, तुकाराम महाराजांचं जाणं काही घरच्यांना सांगून नव्हतं. आता इथं तुम्ही काकडा करून आलेली मंडळी दिसतायत, भजनी मंडळातली मंडळी दिसतायत. तुम्ही आता या कार्यक्रमाला आलात, घरी सांगून आलात का? भांडणं होतीन घरी, सांगून येत जा, असं येत जाऊ नका. एखादा व्यक्ती, आता फोनच्या सुविधा आहे, मी माझ्या लक्ष्मीला, अरे तिला तर माहिती ना हे वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला गेले, तिला तर माहिती हे मंदिरात काकड्याला गेले. तुकाराम महाराजांचं जाणं कुणालाच माहित नव्हतं. बरं, तुकाराम महाराज कुठे आहेत याचा पत्ताही कुणाला नव्हता. त्यांच्यासाठी काय एक डोंगर होता का बाबा? कोणत्या डोंगरावर बसतील? मी नेहमी सांगते, आता भंडाऱ्या डोंगरावर कोट्यवधीचं काम चालू आहे. जुनी जाणती मंडळी इथं बसली, त्यांनी मला सांगावं, पूर्वी तिथं काही नव्हतं. काय होतं भंडारा डोंगरावर? मग आता तिथं मंदिरं होतात. याचं कारण काय? तुकाराम महाराजांना जिथे जागा मिळाली तिथे बसून त्यांनी भजन केलं, आणि जिथे त्यांनी भजन केलं तिथं आता मंदिरं होत आहेत. त्यांनी भजन करून ती जागा पवित्र केली. त्यांचं असं ठरलेलं नव्हतं का दसऱ्यालाच माळ घालायची आणि दिवाळीलाच माळ घालायची. त्यांचं असं ठरलेलं नव्हतं फक्त एकादशीलाच भजन करायचं, द्वादशीला गाववर हुडकायचं, असं नव्हतं. मोजून मापून त्यांचा परमार्थ नव्हता, म्हणून ते तुकाराम महाराज आहेत आणि आपण साधारण माणसं आहेत. ज्या वेळेला वोलोबांचा जीव कासावीस व्हायला लागला आणि कंठाजवळ प्राण आला, तेव्हा त्यांच्या तोंडातून शब्द आला, तुक्या कुठे आहे? कारण घरातली जबाबदारी कुणीतरी एक व्यक्ती असा असतो, कुणीतरी जवळचा मुलगा असा असतो की त्याच्यावर घराची जबाबदारी द्यायची असते. मरताना बाप त्या मुलाला जवळ बोलून घेतो म्हणजे काहीतरी द्यायचं. बाकीच्या नातेवाईकांना गैरसमज झाला जे घरात होते. वोलोबा ज्या अर्थी तुकोबांना एवढ्या घाईनं बोलवताय त्या अर्थी काहीतरी गबळ द्यायचंय, गबळ द्यायचंच होतं. पण तुम्ही समजता ते गबळ नव्हतं. वारसा द्यायचाच होता, धन संपदा द्यायचीच होती. ते सारखं म्हणायचे, कणकाई तुका कुठे गेला ग? आता त्यावेळेला काय व्यवस्था होत्या का? कणकाई इकडे सगळं अंगण बघतायत आणि गल्लीतली लोक जमा झाली आहे.
आरडाओरडा सुरू झाला, अरे कुणीतरी माझ्या तुक्याला घेऊन या, त्याच्या बापाचा जीव कसा वीस होतो. संदर्भ डोळ्यासमोर आणा, मी त्यांचं सांगतेय ज्यांच्या जीवावर आज आपण आहोत. दुःख कुणाच्या वाट्याला नाहीये, दुःख त्यांच्या सुद्धा आपल्या घरातली माणसं गेली की धाय मोकलून आपण रडतो, माझं कसं होईल, त्यांनी दुःखातून रस्ता काढला. मला ऋण कसं फेडायचं एवढं सांगायचंय आणि नंतर माझ्या घेतलेल्या श्लोकावर मला बोलायचंय. तुकाराम महाराजांना शोधता शोधता नाक्की नऊ आली आणि तोपर्यंत इकडे घरामध्ये सगळं झालं, ओलोबांचा जीवही गेला, अंतविधी झाला. कुठे 1.5-2 दिवस शोधतायत आजूबाजूच्या मंदिरामध्ये. तेव्हा काय सुविधा होता काय, रस्ती होती काय, कुठे चढायचं कुठे उतरायचं. 2-4 माणसं थकून भागून गेली, भजनामध्ये दंग तुकाराम महाराज. बरं ही लोक जाऊन बसली, पण ह्या लोकांना काय आवाज देता येतो का तुकाराम महाराजांना? हे असं आहे का, आल्या आल्या ओ महाराज प्रवचन बंद करा चला, असं नव्हतं. तुकाराम महाराजांचं भजन असं होतं की विस्तवामध्ये जर एखादा कोळसा टाकला अग्नीमध्ये, तर तो जसा लाल बुंद व्हायचा ना, तसे तुकाराम महाराज भजनामध्ये दंग व्हायचे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. ते काय भानावर होते का? आणि मग माणसं बसलेली, कुठेतरी देवाची इच्छा झाली, त्यांनी डोळे उघडले, लोकांच्या डोळ्यात पाणी. अरे का रडताय तुम्ही? तुकाराम महाराजांना एवढा आनंद झाला. तुकाराम महाराज म्हणले मी एक वेडा आणि हे बसलेले दुसरे वेडे. मी जसा वेडा झालो तसे हेही वेडे झाले म्हणून रडतायत. ते म्हणले भावांनो तुम्हाला पण विठोबा कळला का? ते म्हणले महाराज सगळं बाजूला ठेवा, पहिले घरी चला. का? आम्ही आलो तेव्हा वडिलांचा जीव कासावीस होत होता, आता काय झालं आम्हाला माहित नाही. धावत पळत यात्रा निघाली, घराभोवती गर्दी झालेली होती, माणसं जमलेली होती, कणकाई भिंतीला चिटकून बसल्या होत्या, डोळ्यातून 2-2 धारा निघत होत्या. कपाळावरचं सौभाग्य गेलेलं होतं. दाराच्या उंबरठ्यावर तुकाराम महाराज जसे चढले ना, वासरासाठी गाईनं जसा हंबरडा फोडाव ना, तसा कणकाईनं हंबरडा फोडला. तू क्या बाप गेला ना रे तुझा, काय करशील आणि कुठून आणशील तुझा बाप, सांग ना मला. अरे रात्रभर तुका 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 म्हणून तळमळ करत होता. एखाद्या लेकरानं आईला जाऊन बिलगावं ना, तसं तुकाराम महाराजांनी आईच्या कमरेला मिठी मारली आणि कुशीत डोकं ठेवून तुकाराम महाराज रडायला लागले. आई बाबाला काय सांगायचं असेल ग मला? तुकाराम महाराज हे हुशार, माझ्या वडिलांना माझ्यासाठी काय निरोप द्यायचा असेल हे तुकोबांना कळालेलं होतं. 6 महिन्याचा काळ गेला आणि कणकाई गेल्या, कणकाई सुद्धा गेल्या, माय गेली बाप गेला, आता कोण सांभाळी विठ्ठला. रडतायत. आणि त्या दिवशी तुकाराम महाराजांनी देवाच्या समोर संकल्प केला, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वचन देतो तुला देवा, अख्खं आयुष्य तुझ्या चरणावर समर्पित करेन आणि आई वडिलांचं ऋण फेडेल, तुझं ऋण फेडेल, संताधिकांचं ऋण फेडेल. जीव जाईल पण भजन कधी सुटणार नाही. हे करावं मुलांनी आई बापांसाठी, तेव्हा कुठेतरी मागच्या पिढीचा उद्धार होतो. अपवाद भजन आहे, ऋण फिटू शकत नाही. पण संप्रदायाने अशी योजना केली, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दुःख त्यांच्याही घरात होतं, पण आई वडिलांची कारकीर्द. आता प्रवचनाच्या अगोदर एक दादांनी सांगितलं की समाजासाठी तात्यांनी एवढं केलं, हेच कार्य पुढे चालू ठेवणं ही त्यांची मरावे परी कीर्ती रूपी उरावे हे आहे, ही त्यांची प्रतिमा आहे. एक व्यक्ती गेला पण दुसरा व्यक्ती जागा भरून काढतो. एक संत गेला नाही आहे, पण त्याची जागा भरून काढायला दुसरा संत निर्माण होतो. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुंडलिक व्हायला तयार नाही, पुन्हा तुकोबा व्हायला तयार नाही, पुन्हा माऊली व्हायला तयार नाही. का नाही झाले माऊली? एवढं रोज आहे, हरिपाठ आहे, काकडा आहे, गाथा आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, आमच्यात बदल व्हायला तयार नाही. आमच्याकडे पुंडलिक एकच झाला ज्या वेळेला भक्त पुंडलिकासाठी परब्रह्म अवतरलं. आपल्या सगळ्यांना माहिती, रोज आपण आरतीमध्ये म्हणतो, युगे 28 विटेवरी उभा. पुंडलिकासाठी आलेच ना. आल्यानंतर देव आल्याबरोबर मग देवाला काय बसायला जागा, आपल्या सगळ्यांना माहितीये, वीट भिरकावली, वीट होती तिथं पडलेली. आजही विटेवरच देव उभा आहे आणि त्याच्यावर नामदेवरायांचं प्रमाण आहे. अशी वीट फेकली आणि वीट फेकल्यानंतर नामदेवरायांना राग आला आणि त्यांनी पुंडलिक रायांना विचारलं, ए पुंड्या. पुंडलिक सुद्धा म्हणले नाही, कारे पुंड्या मातलासी किंवा कारे प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली वीट. काय झालं तुला? अरे जगाचा बाप आलाय आणि तू आई बापाची सेवा करत बसलाय आणि त्यांना वीट दिली आहे. ते म्हणले मी त्यांना बोलवलं नाही. पुंडलिक रायाचं वाक्य आहे, मी देवाला ये म्हणलो का?
त्याला माझा पुळका आला, तो आलाय, कारण माझ्यासाठी परब्रह्म माझे माई बाप आहे. भगवंत हसायला लागले. पुंडलिक राय तर परीक्षेमध्ये पास झाले. देव आला तरी माईबाप सुटत नाहीयेत. साक्षात परब्रह्म यांनी मांडलं. त्यांनी सांगितलं, पुंडलिका मी तुझ्यावर रागवलो नाही, मी उभा राहायला तयार आहे. मग विटेवर पण परब्रह्म उभा राहिलं आणि उभा राहिल्यानंतर नामदेवरायांना रडू आवरेना. मग नामदेवराय म्हणले, देवा आता हे किती दिवस आणि किती वेळ. त्यांना वाटलं घटकाभर देव उभा राहील नावापुरता आणि मग थोड्या वेळानं खाली मांडी घालून बसल. तो देव आहे, आपल्यासारखा नाही वचन बदलणारा. तो उभा राहिला. मग सहज विचारलं नामदेवांनी, ए देवा आता विटेवर उभा राहिलात, आता उतरायचं कधी. तेव्हा देवानी जे वाक्य सांगितलं इथं बसलेल्यांनी सगळ्यांनी ऐका. देव म्हणला, नामा महाराष्ट्रात एक पुंडलिक झाला ज्यानं विठोबाला विटेवर उभा केलं. ज्या वेळेला महाराष्ट्रात दुसरा पुंडलिक होईल ना, हा पांडुरंग खाली बसेल, पण आमचा पुंडलिक प्रवचन ऐकून उठून जातो. दुसरा पुंडलिकच व्हायला मार्ग नाहीये. कधी विठोबानं खाली बसावं काळजी नाहीये कुणाला. यासाठी वारकरी संप्रदायात प्रवचन कीर्तनाची उपयोजना आहे की आपल्या मनावर आणि या मनपटलावर कुठला तरी प्रभाव व्हावा आणि भगवंताचं अस्तित्व आपल्याला कळावं. कारण एक त्याचंच अस्तित्व असं आहे की जे सत्यत्वाचं आहे. आजचा श्लोक मी निवडला. आपल्याला ऋणातून मुक्त होण्यासाठी त्या सत्याला जाणलं पाहिजे. तो एकच जगातला सत्य आहे. सच्चितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. त्याच्याशिवाय जगामध्ये सत्य काही नाही. त्रियुक्ती दोष होईल. 3 वेळेला विठ्ठल वापरलं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का दाविला जगदाकारा. जो आदि सत्य आहे, जो मध्य सत्य आहे, जो अंत सत्य आहे. जेव्हा काही नव्हतं तेव्हाही तो आहे, जेव्हा सर्व आहे तेव्हाही तो आहे आणि जेव्हा सगळं संपेल तेव्हा तो आहे. त्याच्या एवढं सत्य जगात कुणी नाही. तुमचं आमचं तर काहीच खरं नाही. कालही घाण, आजही घाण, उद्याही घाण. आज झोपेतून उठला तोंडाचा वास, डोळ्यात घाण, नाकात घाण, उदरात घाण. नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधाची थार. नाही अपवित्र शरीरा ऐसे. वरून चामडी गुंडाळी आहे, आतून सगळी घाण आहे. मला सांगा, आश्रय नाश, स्वभाव नाश, परता नाश, हे नाशाचे सगळे प्रकार आपल्या ठाई आहेत. आपलं शरीर नाशवान आहे. आपण बोलतो त्याच्यात काही दम नाही. आपण करतो त्या कार्याला काही किंमत नाही. भगवंताच्या बाबतीत आणि संतांच्या बाबतीत असं नाही. ते त्रिवार सत्य आहे. त्यांच्या आधारावर चालणं हेच सत्य आहे. जगातल्या प्रत्येक कणाकणात त्याचं अस्तित्व आहे. कुठेही त्याचा अवलंब करा, सगळीकडे तो सारखा आहे. सगळीकडे सारखा त्याचं अस्तित्व खरं आहे. उदाहरण सांगते. पूर्वीच्या काळामध्ये रुखवताचा प्रकार जास्त असायचा. आताही आहे ना. आता आयते उचलून आणतात बाया. पूर्वी करत बसायच्या. लग्नाची तयारी 1-1 वर्षापासून असायची. रुखवत माहितीये तुम्हाला? रुखवत जराशा जोरात माना हलवा म्हणजे मला बरं वाटेल, बाकी काही नाही. साखराची रुखवत बनवायची पूर्वीच्या काळामध्ये. मैद्याचे वगैरे रुखवत बनवण्याचे वेगवेगळे प्रकार. साखराची चाचणी करायची आणि काही आकृती नक्षामध्ये टाकायचं की ते नक्षा स्वरूप ते साचा तयार व्हायचा. एका बाईनं सुंदर साखरेचा रुखवत बनवला. असा बंगला बनवला साखरेचा. कारखान्याच्या शेजारी राहत असं बंगला बनवला. आता बंगला बनवल्या मला बंगल्यातल्या वस्तू पण बनवायला पाहिजे ना. लोक काय म्हणते, नुसता बंगलाच आहे, त्या पलंगावर काय बंगलाच मांडायचा का वस्तू. मग त्याचे छोटे छोटे पातिले बनवले, त्याच्या डिश बनवल्या, त्याचा एक डायनिंग टेबल बनवला, त्याच्या खुर्च्या बनवल्या साखरेच्या. मग त्याची माणसं बनवली. मग घरातली काही माणसं म्हणली, अगं एवढं बनवलं, मग ज्या घरात माणसं आहे त्या घरात एखादं कुत्रं नको का. मग साखरेचं कुत्रं बनवलं. मग कुत्रे म्हणल्यावर ती म्हणली, अगं बाई मला मांजर आवडते, मांजर बनवू का. साखरेची मांजरही बनवली. मग माऊताईला खायला काही नको का, मग एक उंदीरही बनवला. असे सगळे साखरेचा सुंदर रुखवत बनवला. या सगळ्या साखराच्या रुखवताला बघायला लोक आली. लग्नामध्ये वाहवा झाली. तो इतका आकर्षक रुखवत दिसायला लागला. आता जुन्या काळातल्या लोकांना सवय होती संग्रह करायची. लग्नातल्या बऱ्याच गोष्टी पेटाऱ्यामध्ये बंद असायच्या. लग्न विधी पार पडला. आजीबाईंनी तो रुखवत जशाच तसा नवरदेवाकडच्या उचलला, पेटारामध्ये पॅक केला, नवरदेवाच्या घरी पोहोचवला. मधून मधून ते उघडून बघायचे, मुंग्या तर लागल्या नाही ना, रुखवत जशाच तसा आहे ना. काय झालं तर साखराचा रुखवत येतो, चांगला जपून ठेवलेला. लग्नाला 2-2.5 वर्ष झाले. आपत्कालीन वेळ आली आणि आपत्कालीन वेळ आल्यानंतर
घरातलं सामान संपलं, पैसा अडका संपला, तब्बल 20% भरघोस सूट. हो हो, तब्बल 20. आणि पैसा अडका संपल्यानंतर घरात आवक जावक आली तरी पंचायत व्हायची. धन तेवढं राहिलं नाही. 2-2.5 वर्षामध्ये काहीतरी आपत्कालीन संकट आलं, नवरा बायको राहायचे घरामध्ये, काम करायचे, सासू सगळे काम करायचे. एक दिवसाची गंमत, दुपारच्या वेळेला पाहुणे आले अचानक. तुमचं कसं चाललंय विचारायला. आल्यानंतर घरात जर योग्य सामान नसेल तर घरातल्या स्वयंपाक करणाऱ्या बाईची चिडचिड होते. आणि अशा वेळेला बैठकीमध्ये पाहुणे बसले आणि हा रुबाबात पाहुण्या देखत म्हणला, अगं पाहुणे आलेत, चहा कर. आता तिला याच्यावर राग काढता येणार नाही म्हणून तिने भांड्यावर राग काढला आणि जोरात असं भांड आपटत ती म्हणली, साखर संपली आहे. याला लगेच युक्ती डोक्यामध्ये आली आणि हा तिथं बसल्या बसल्या म्हणला, अगं मांजर उचल आणि पातेल्यात टाक. पाहुणे बसली असतील का, ते म्हणले मांजराचा चहा पिता पळून गेली पाहुणी. त्यांना जी मांजर वाटली ती मांजर वेगळी आणि याने जी मांजर रचली ती मांजर वेगळी. कारण मांजर जरी काय, उंदीर जरी पातेल्यात टाकला तर चहा गोडच होणार आहे की नाही, टाकताना चुकून. त्याच्यामध्ये जे हवं होतं ते त्या पदार्थांमध्ये आहे. अस्तित्व साधारण साखरेचं काय आणि त्या बनवलेल्या कुत्र्याचं आणि त्या मांजरीचं काय अस्तित्व आहे. तो तिथे जेवढा गोडवा देणार आहे तो गोडवा इथेही देणार आहे. अस्तित्व भगवंताचं सगळ्या ठिकाणी सारखं आहे. ते जीवन जगताना गोडवा वाढवतं. त्याचं अस्तित्व मिटवणारं आतापर्यंत कोणी झालं नाही. तो त्रिवार सत्य आहे. भागवतकार सांगतात त्या सत्याची उपासना आपल्या जीवनामध्ये करा. त्या सत्याला बघा, त्याला आठवा. त्याचं स्वरूप आहे सच्चिदानंद रूपाय. तो सत्य आहे, चित आहे, आनंद स्वरूप आहे. आपण जो मिळवतो तो आनंद त्याचा नाही, परमार्थाचा आनंद वेगळा आहे. आणि तो आनंद एकदा मिळाला की तो जीवनातून कधीच जात नाही, लक्षात घ्या. पण हे आनंद मिळवताना भागवतकारांनी या श्लोकाच्या शेवटी सांगितलं, तापत्रय विनाशाय, पण कधी श्रीकृष्णाय वयम नुमा. तुम्ही भगवंताची शरणागती घेतली तर हे सगळं आहे. आपल्या जीवनात आलेला आनंद कधी घटणार नाही, पण शरण जा. काकड्यामधले अभंग सगळ्यांच्या पाठ आहे आणि तुम्ही रोज म्हणता. उठा जागे भारे, म्हणा जरा, स्मरण करा भावे चरणी, चुकवी व्यथा धनदारा, बंधू सोयरे सर्व. मोठ्याने म्हणा जरा. एवढं किती सोपं आहे म्हणणं. टाळ वाजवता वाजवता सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवाशी सुटना. रस्त्यानं चाललं तरी खिळा सापडलं तर म्हातारं उचलतंय, सुनबाई जपून ठेव. अरे मरायची वेळ आलीये, खिळा जपून ठेव. किती संग्रह, किती तो ठेवा. ही प्रवचन पुण्यस्मरणाला 10व्याला 13वाला याच्यासाठी आहे. कर्म करून माणूस गेलाय, साधारण माणूस नाही, देव माणूस गेलाय. निदान त्याच्या विचाराची थोडी तरी शिदोरी घ्यावी. आपलं जीवन जगता जगता या समाजामध्ये आपली कुणाला गरज आहे. आपल्यासाठी कुणीतरी थांबलंय. नुसतं खाणं पिणं संसार करणं नटणं याच्या पलीकडे एक आयुष्य आहे, याच्या पलीकडे एक जगणं आहे. शिवशंभूनी हा विचार केला असता स्वराज्य घडलं नसतं. छत्रपतींनी कातडी लोळवली नसती, धर्मवीर संभाजी महाराजांनी काही घडलं नसतं. आज आपल्या बायांच्या कपाळावर गंधही राहिले नसते. कुठेतरी त्यांच्यासाठी जगा. एक तर संतत्वासाठी आपलं जगणं असावं, एक तर देवत्वासाठी जगणं असावं, नाहीतर या मायभूमीसाठी आपलं जगणं असावं. तर या देहाची सार्थकता आहे आणि तर मागच्या आणि पुढच्या पिढीचा उद्धार आहे. असं वर्णन आहे. कुळामध्ये तिघापैकी एक तरी जन्माला यावं, तेव्हा पिढींचा उद्धार होतो. हे जे आपले पूर्वज गेलेत ना, यांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही म्हणता केलं पिंडदान सकाळी, नुसतं तेवढं पिंडदान करून उद्धार होत नाही. मग तर काही काही लोक पाप करतात आणि गयाला जातात, प्रयागला जातात, तिथं समर्पण करतात. मुठभर तांदळासाठी तुमचा बाप उपाशी आहे काय? का तेवढ्याच याच्यासाठी तो कावळा बनून येतो? सांगा मला. असं नाही होत. काही काही ब्राह्मण लोक सांगतात तुमच्या घराला पितृदोष लागलाय. कशामुळे हा पितृदोष? तुमचे पितृ अतृप्त काय आहेत? अरे ते जिवंत असताना तुम्ही त्यांच्या मनासारखे वागले नाहीयेत ना, त्यांचा आत्मा तळतळतोय. निष्ठावंत भावानं एखाद्याची मनवासना असते, माझ्या मुलांना हे कार्य करावं. तुम्ही जर ते केलं नाही ना, तुम्ही असे किती अन्नदान केले तर बापाच्या जीवाला शांती नाही. त्यांना काय वाटत होतं? ते जर आस्तिकतेमध्ये जगत असतील
मी चुकीचं सांगत नाही. एखाद्याचा बाप म्हणाल माझ्या पोरानं चोर व्हावं, असं कोणत्याच बापाला वाटत नाही. कुठेतरी त्यांच्या मनात चांगला भाव असेल ना, त्या चांगल्या भावाची जोपासना करावी. असा व्यक्ती कुळा खानदानात जन्माला यावा. महाराज म्हणतात तिघापैकी एक यावा. एक तर सती यावी, एक तर सैनिक यावा, नाहीतर एक तर साधू यावा. कुळामध्ये एखादी पतिव्रता जन्माला यावी, जी सत्य धारण करणारी असावी. कारण तिचं प्रमाण दिलं, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. कुळा खानदानात जर एखादी पतिव्रता जन्माला आली, पतिव्रता सांगतेय, पतिव्रता ते या वर्षी रिचार्ज केलं का तुम्ही दोरा बांधून? फक्त त्या दिवशी एका दिवसापुरती पतिव्रता नाही, वटपौर्णिमेची तुमचं रिचार्ज असतं त्या दिवशी. 7 जन्म हाच नवरा भेटो. घरी आल्यावर पुन्हा भांडणार, आदल्या दिवशी साडीसाठी भांडणार, पुन्हा हाच पाहिजे. एका दिवसापुरती पतिव्रता नको. पतिव्रता जिची भावना अशी असते, ए निसर्गा, ए देवा, सूर्याला साक्षी, चंद्राला साक्षी म्हणून मी माझ्या पतीबद्दल जी भावना निर्माण करते, मनानं वचनानं मी माझ्या पतीशी समर्पित आहे. माझ्या पतीला सोडून माझ्या स्वप्नातही कधी परपुरुष आला नाही, तिला म्हणावं या जगातली उत्तम प्रकारची पतिव्रता. अशी पतिव्रता होती म्हणून भगवान दत्तात्रयांचा अवतार झाला. अशी पतिव्रता होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. पतिव्रता ही जगामध्ये क्रांती करते आणि व्याभिचारिणी ही कुळाचा नाश करते. पतिव्रता उत्तम ती असावी. राजाचा राजवाडा, राजवाड्याच्या समोर एक जुनी महादेवाची पिंड होती आणि जीर्णोद्धार करावा असं राजाच्या कुळगुरूने सांगितलं की राजा, तुला जर तुझं ओष देश कायम टिकवायचं असेल ना, तर तुझ्या राजवाड्यासमोर पुराण काळापासून हे जे शिवाचं मंदिर आहे ना, हे शिवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार कर. एवढं विशाल मंदिर बांधण्याचा हेतू राजाने ठेवला, पण शिवलिंग उचलावं लागणार आहे, पुन्हा स्थापना करायची आहे, पण शिवलिंग हलवावं लागणार आहे, काय करायचं? तेव्हा कुळगुरूंनी सांगितलं, राजा असे कितीही प्रकार पंडित आले तर शिवलिंग हलणार नाही. मग त्यांना सांगितलं, राजा गावामध्ये एखादी महान पतिव्रता असली पाहिजे, त्या पतिव्रतेनं स्पर्श केल्याबरोबर शिवलिंग हलणार. नाही तर असे तू काशीचे ब्राह्मण आण, हरिद्वारचे आण की ऋषिकेशचे, काही कर. राजानं प्रयोगही केला, लांबून लांबून महात्मा बोलवले, विधी केला, शिवपिंड सरकतही नाही. मग दवंडी पिटून घेतली. चला राज्याच्या अवतीभोवती पंचक्षेत्रामध्ये आणि गावामध्ये जेवढ्या पतिव्रता असतील तेवढ्यांनी गर्दी करायची, यायचं आणि शिवपिंडीला हात लावायचा. आता राजा चमत्कारिक, राजानं बसल्या बसल्या प्रधानाला विचारलं, का रे म्हणे, आपण गावात दौंडी देतो, आपल्या बायका नाही का पतिव्रता? आपल्या बायकांनाही बोलवा. राजाच्याही आल्या, प्रधानाच्याही आल्या, सैनिकांच्याही आल्या. ते म्हणले, हो गावात दौंडी द्यायची काय गरज आहे, आपल्या घरात नाही का बायको, ती नाही का पतिव्रता? सगळ्या गावात चर्चा, सगळ्या गोर गरीब जनतेने ऐकलं, पतिव्रतेची गरज आहे, पतिव्रतेची गरज आहे. मी पतिव्रता सांगतेय. सगळ्या जमा झाल्या. जमा झाल्यावर सगळ्यात पहिला मान राणीला. राजानं खुणवलं, पतिव्रता या पुढे. ती म्हणली, मी काय कमी आहे काय? राजाच्या बायकोनं, राणीनं महादेवाची पिंड नुसती हलवली नाही, त्याच्यावर अशी झोपली, आलिंगन घेते तरी ती सरकना. राजा म्हणला, प्रधाना चुकलं बरं का आपलं, पिंड हलत नाही, पिंड सरकतही नाही. प्रधानाची आली, प्रयोग केला. मग सरसेनापतीच्या जेवढे पदावर होते त्यांच्याही बायका आल्या. राजभवनातल्या सगळ्यांच्या पत्न्या संपल्या, पिंड हलत नाही. जे तमाशा बघायला आले होते त्याही बाया कमरेला पदर खोचून उठल्या. मग 10 जणी एका वेळेला हलवायला लागल्या. म्हणलं ब्राह्मणाचं चुकलं असन, निदान 10चं बळ, पिंड हलेना. अर्ध गाव संपलं, पंचक्रोशी संपली. एवढी गर्दी का झाली? बोळ्या भाबड्या अवस्थेत राहणारी एका धोब्याची बायको, 4 घरी धुणं धुणारी, अर्ध्या गुडघ्यापर्यंत लुगडं बांधलेलं, घामाघूम झालेली, कपाळावरचं कुंकू असं पांगलेलं, केस वाकडे तिकडे झालेले, कपडे धुवून लोकांचे बांगड्या फुटलेल्या, गळ्यात फुटका मणी नाही. आणि एवढी गर्दी आज का झाली म्हणून तिला काही दौंडी बिंडी ऐकायला टाइम नाही. आणि ती तिथून चालली होती. कुणीतरी सांगितलं, गर्दीमध्ये जाऊ नको, दुसऱ्या रस्त्यानं जा. कुठून कुणाचे कपडे धुवून आलीस तू दुसऱ्या रस्त्यानं? ती म्हणली, पण झालं काय? मागच्या माणसांनी सांगितलं, कुणीतरी एक पतिव्रता पाहिजे
आणि ती पतिव्रता असल्याशिवाय महादेवाची पिंड सरकणार नाही. ती म्हणली असं होय, सगळ्यांना धक्के देत ती पुढे गेली आणि पुढे गेल्यावर म्हणली अरे राजा, दुसऱ्याची काय गरज आहे, मी आहे की. राजा म्हणला माझ्या बायकोच्या न सरकणं, तू कुठून आलीस. ती म्हणली